नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 20 लाख कोटींचं जे पॅकेज होतं त्याच्यातला पहिल्या टप्प्याचं आज घोषणा केलेली आहे. 6 प्रमुख मुद्दे होते या सर्व पॅकेजचे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांना दिलासा देण्यासाठी किंवा यांना आपण म्हणूयात बूस्टर डोस देण्यासाठी म्हणून निर्मला सीतारामन यांनी आजच्या ह्या घोषणा केलेल्या आहेत. या घोषणांमध्ये लार्जली लोन संदर्भातल्या या घोषणा आहेत की कर्ज घेण्याच्या संदर्भातली सुलभता. मी मोठं सांगतोय कारण याचं सविस्तर विश्लेषण काही वेळामध्येच मॅक्स महाराष्ट्रावर आर्थिक क्षेत्रातले जाणकार काही करणार आहेत आणि त्यामुळे मी तुम्हाला एक जनरल ओव्हरव्ह्यू सांगतोय की याच्यामध्ये साधारणतः कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आलेली आहे. TCS असेल त्याच्यामध्ये 25% घट करण्यात आलेली आहे. तर अशा स्वरूपाचे काही उपाययोजना आहेत आणि थेट तुमच्या खिशामध्ये किंवा हातामध्ये पैसे मिळतील अशा स्वरूपाचं प्रमाण अशा स्वरूपाच्या घोषणा तशा कमी आहेत. या थोडं म्हणूयात की त्यांनी आज जे काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बराच वेळ त्यांनी याच्या आधी काय केलेलं आहे, याच्या आधी कशा पद्धतीने इन्कम टॅक्सचे रिटर्न्स लवकर देण्यासंदर्भातले उपाययोजना झालेल्या आहेत याचाच आढावा घेतला. जवळपास 20-22 मिनटं या गोष्टीवर ते बोलत होते. तर थोडक्यात सांगतो की या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय मिसिंग होतं. तर एकतर पहिलं की पर्स्पेक्टिव्ह जो होता की याच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सचा पर्स्पेक्टिव्ह आणि सोर्स काय आहे हे मिसिंग होतं आणि ज्या वेळेला निर्मला सीतारामन यांनी काही प्रश्नांची उत्तरं देणं टाळलेलं आहे तर मी नेमकं त्याच्याबद्दल बोलणार आहे आता आणि तेवढंच स्पेसिफिकली बोलणार आहे. मी जास्त या लाईव्हमध्ये फार बोलणार नाही आहे. तर निर्मला सीतारामन यांना पहिला प्रश्न विचारला गेला की हे 20 लाख कोटी येणार कुठून आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा आणि या प्रश्नाचं उत्तर सगळ्याच लोकांना पाहिजे. सगळ्याच लोकांना माहिती हवे की हे 20 लाख कोटी येणार कुठून आहेत. 20 लाख कोटी कुठून येणार आहेत याच्या संदर्भात मला वाटतं की निर्मला सीतारामन यांनी आज काहीतरी सुतोवाच करायला पाहिजे होतं. हाच प्रश्न स्वामींनी सुद्धा विचारलेला आहे, त्यांच्याच पक्षाचे आहेत. पण निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की योग्य वेळेला हे सांगण्यात येईल आणि ज्या वेळेला त्यांचे सर्व मदत घोषित करण्याचे सर्व टप्पे पूर्ण होतील त्याच्यानंतर सांगण्यात येतील की हे 20 लाख कोटी कुठून येणार आहेत. पण आज जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेवरून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की हे 20 लाख कोटी फार कुठून येणार नाही आहेत. हे आपण ज्याला म्हणूयात की रिअलोकेशन ऑफ बजेट असतं त्या स्वरूपाचं आहे किंवा ज्या सिन्हा कमिटीचे काही शिफारसी होत्या MSMEच्या संदर्भामध्ये की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या बाबतीमध्ये सिन्हा कमिटीने काही शिफारसी केल्या होत्या. ह्या खूप दिवसापासून पेंडिंग होत्या, त्या आज स्वीकारण्यात आल्या, त्याची व्याख्या बदलण्यात आली. तर त्यामुळे काही नव्याने काही नाही आहे, हे जुनं जे पेंडिंग होतं ते देऊन थोडंसं एक रिलीफ देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की 3 लाख कोटीच्या आसपासचं कर्ज देण्यात येणार आहे आणि त्याला कोलॅटरल नसेल, गॅरंटी नसेल, अशा स्वरूपाचे कर्जाची हमी सरकारतर्फे देण्यात आलेली आहे. आता या कर्जाच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जवळपास आकडा चुकत नसेल तर 8.42 ट्रिलियन एवढ्या रुपयांचे एवढे रुपये विविध बँकांमध्ये पडून आहेत आणि ते रिझर्व्ह बँकेकडे देण्यात आलेले आहेत. ते ह्याच्यासाठी देण्यात आलेले आहेत की मार्केटमध्ये आज कर्ज घ्यायला कोणी उपलब्ध नाही आहे आणि कर्ज घ्यायला उपलब्ध कोणी नाही आहे म्हणून बँका कर्ज देऊ शकत नाही आहेत. निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट सांगण्यात आली, विचारण्यात आली आणि त्या गोष्टीमध्ये त्यांना सांगण्यात आलं की ज्या वेळेला कर्ज घ्यायला कोण नाही आहे तर त्यावेळेला तुम्ही कर्ज देऊ इच्छिता किंवा त्याला कोलॅटरल लागणार नाही, सुलभीकरण म्हणूयात आपण ज्याला कर्जाचं, तर याचं काही इम्पॅक्ट होणार आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की नेमका काय इम्पॅक्ट होणार आहे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. कारण त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्यांना सँक्शन लोन आहे, अप्रूव्ड लोन आहे, त्या सगळ्या लोकांनी आपली कर्ज उचललेली नाहीत. एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचं वाक्य आहे. त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की ज्यांची मंजूर कर्ज आहेत त्यांनी आपले कर्ज उचललेले नाहीत, लॉकडाऊन संपल्यानंतर बघू अशी उत्तरं बँकांना हे कर्जदार देत आहेत.
त्यामुळे हा सगळ्यात मोठा मुद्दा असणार आहे की ज्या वेळेला तुम्ही कर्ज देऊ इच्छित आहे पण घेणारं तर कोणतरी पाहिजे. आज मार्केटमध्ये ही याच्यावर अनेक लोकांनी टीका केलेली आहे की ही सप्लाय साईड स्ट्रॉंग करण्याची पद्धत आहे. सप्लाय स्ट्रॉंग करण्याचा हा प्रयत्न आहे. डिमांड नाही आहे मार्केटमध्ये ज्या वेळेला मागणी असेल तर पुरवठा वाढेल, तो डिमांड नाही आहे. त्यामुळे सप्लाय साईड तुम्ही स्ट्रॉंग करून उपयोग नाही, डिमांड साईडला सुद्धा काहीतरी ॲड्रेस केलं पाहिजे. ते ह्या पत्रकार परिषदेमध्ये नव्हतं. आणि काही महत्त्वाचे मुद्दे या पत्रकार परिषदेमधले जे प्रश्न होते त्या प्रश्नांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न होता की नेमकं किती नुकसान झालेलं आहे कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नेमकं किती नुकसान झालेलं आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडे आकडा नाही. त्यांनी अपेक्षित होतं, म्हणजे कुठलाही अर्थतज्ज्ञ असेल किंवा अर्थमंत्री असेल ज्याला आपल्या विभागाचं ज्ञान आहे, माहिती आहे, त्याच्या तोंडावर असतं की तुम्ही पोस्ट कोरोना तुमचं किती नुकसान झालं. तर त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर आता देता येणार नाही आणि कोरोनानंतर किंवा लॉकडाऊन आणखीन एक्सटेंड झालं तर किती नुकसान होऊ शकेल, तर याही प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही. ते म्हणाले की हायपोथेटिकल प्रश्न आहे. जर त्याचा प्रश्न आहे किती झालं हे सगळं संपल्यानंतरच लक्षात येईल. आता सध्या चालू स्थितीमध्ये याचं असेसमेंट होऊ शकणार नाही. GSTचं किती नुकसान झालं हे त्यांना सांगता येत नाही आहे. त्यामुळे एकूण राज्यांचे जे GSTच्या रकमा आहेत त्याच्या बाबतीत काही उत्तर दिलेलं नाही आहे. एकूण त्याच्यानंतर मला वाटतं 1-2 प्रश्नांची उत्तरं त्यांना ज्या वेळेला विचारली तर त्यांनी सरळ सांगितलं की फार उडवाउडवीची उत्तर होती आणि फार बरोबरची उत्तरं देऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स संपवलेली आहे. त्यामुळे 20 लाख हे कुठून येणार आहेत, ह्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर हा आज देशाचे अर्थमंत्री देऊ शकत नाही आहेत. त्या म्हणाल्यात की अजून बरेच प्रयत्न चालू आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, सगळे पॅकेजेस संपले की त्याच्यानंतर आपण सांगू. अजून बरेच टप्पे आहेत त्या पॅकेजेसचे. पहिल्या टप्प्यामध्ये आज MSMEचा टप्पा होता. या टप्प्यामध्ये एक गोष्ट लक्षात आलेली आहे की थेट केंद्र सरकार पैसे पंप करत नाही आहे. केंद्र सरकार आहे त्या पैशांमध्येच रिअलोकेशन्स करते. आहेत त्याच मागण्या होत्या, जुन्या मागण्या होत्या, प्रलंबित मागण्या होत्या, त्याच गोष्टींवर खेळते. जुनी तुमची देणी होती, रिटर्न्स होते, तेच देण्याचा प्रयत्न करते. GSTचे रिटर्न्स देण्याचा प्रयत्न करते, इन्कम टॅक्सचे रिटर्न्स देण्याचा प्रयत्न करते. तर एकूण या सगळ्या गोष्टींमध्ये एक फार मोठी निराशा याच्या पुढच्या काळामध्ये लोकांच्या हाती लागू शकेल असं एकूण चित्र दिसतंय. जोपर्यंत ह्या सगळ्याची दिशा आणि सोर्स म्हणजे स्रोत काय असणार आहे या पैशाचा आणि त्याचं विनियोजन कसं असेल या गोष्टींची स्पष्टता होत नाही, तोपर्यंत एकूणच निर्मला सीतारामन यांनी आजपासून जी पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातीचा काळ बराच काळ त्या स्वतः भाषण केलं. त्याच्यानंतर ठाकूर यांनी भाषण केलं, जे अर्थराज्यमंत्री आहेत. त्यांनी निर्मला सीतारामन यांचं क्लिष्ट अशा स्वरूपाचं इंग्रजी आहे ते क्लिष्ट अशा स्वरूपाच्या हिंदीमध्ये भाषांतरित करून सांगितलं. साधारणतः सामान्य लोकांसाठी आज ज्यांना खूप गरज आहे इमिजिएट इंटरव्हेन्शनची त्या सगळ्या लोकांसाठी या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये तसं काही नव्हतं. एक सगळ्यात मोठा मुद्दा असणार आहे की ज्या वेळेला तुम्ही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना जगवण्यासाठीचं हे पॅकेज देत आहे, आज ही गॅरंटी आहे का की हे सर्व पॅकेजेस घेण्यासाठी ते जगणार आहेत का. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा असणार आहे की त्यांच्या सगळ्या त्या पॅकेजेसच्या माध्यमातून एम्प्लॉयमेंट ते रिटेन करणार आहेत का, ते लोकांना नोकरीवरनं काढणार तर नाही आहेत ना, नोकऱ्या लोकांच्या ठेवणार आहेत का. जर तुम्ही त्यांना मदत करणार असाल तर त्यांना हे बंधनसुद्धा घातलं पाहिजे की त्यांनी लोकांना कामावरनं कमी करू नये. आणि त्याचबरोबरीने आपण म्हटलं की कोलॅटरलच्या बाबतीत मध्यंतरी नॉन बँकिंग फायनान्सलासुद्धा त्यांनी स्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न केला. सो त्यामध्ये आपण पाहिलं की MSMEच्या लोनमध्ये एक फार मोठा घोटाळासुद्धा मधल्या काळामध्ये झाला होता. आता जर हे शिथिलीकरण थोडंसं केलं स्टिम्युलेट करण्यासाठी तर घोटाळा होणार नाही याची गॅरंटीसुद्धा घेतली पाहिजे. रिझर्व्ह बँकेने नियम शिथिल केले होते. या सगळ्या गोष्टींमध्ये आज आपल्याला लक्ष घालावं लागणार आहे. अतुल लोंढे इथे आलेले आहेत. अतुल लोंढे यांना मी ट्राय करतो जर ते लाईव्हला
येऊ शकत असतील तर मी तुम्हाला ब्रॉडकास्टमध्ये ॲड करता येऊ शकतं का, मी चेक करतो. तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता. सो एकूण ह्या सगळ्या प्रकारामुळे लोकांच्या हातात पैसा खेळता राहण्याची जी गरज आजच्या सगळ्यात मोठी गरज आज आहे की लोकांच्या हातामध्ये पैसा यायला पाहिजे, ती गरज याच्यामधून होताना दिसत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे की ग्लोबल टेंडर्सच्या बाबतीत मी काल माझे एक लाईव्ह केलं होतं, माझं विश्लेषण केलं होतं, त्याच्यामध्ये मी ही गोष्ट नमूद केली होती की ज्या वेळेला आत्मनिर्भर त्याच वेळेला होऊ शकेल ज्या वेळेला इथली जे युवक आहेत, इथले स्टार्टअप्स आहेत, यांना ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही ढकलणार नाही. तर एक गोष्ट आहे की 200 कोटीपेक्षा जे कमी असेल 200 कोटींपर्यंतच्या टेंडर्समध्ये ग्लोबल टेंडरिंग होणार नाही आहे. पण एक मोठा प्रश्न आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही आहे की अशी किती कामं निघणार आहेत पोस्ट कोरोना. केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सगळ्या कामांचा स्कोप आणि सगळ्यांची दिशा बदललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं किती कामं निघणार आहेत. आता राज्य सरकार सर्व जवळपास सगळी कामं आपली थांबवण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. केंद्र सरकारसुद्धा टेंडर्सच्या बाबतीमध्ये पुनर्विचार करत आहेत. अशा वेळेला हा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे की अशी किती कामं निघणार आहेत, किती अलोकेशन असणार आहे आणि याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे. एक धोका याच्यामध्ये हा सुद्धा आहे की मोठमोठ्या कॉर्पोरेट्स लोकांनी आपले छोटे छोटे स्टार्टअप्स आणि MSMEs ओपन करून ठेवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते बऱ्याच सुविधा घेत असतात आणि बिझनेस खेळता ठेवत असतात स्वतःच्याच कंपन्यांमध्ये, स्वतःच्याच नेटवर्कमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन हे मोठमोठे कॉर्पोरेट्ससुद्धा फायदा उचलण्याचा प्रयत्न करू शकतात. तर सामान्य लोकांपर्यंत, छोट्या लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत हे सगळं पोहोचवायला पाहिजे. याचे मेजर्स मला वाटतं की निर्मला सीतारामन यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये फार कमी आहेत. त्यांचे अधिकारी त्यांच्यासमोर फार बोलताना दिसत नाहीत आणि राज्यमंत्री तर एकदम आयसिंग ऑन केक आहेत. तर मला वाटतं की याचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट्स एकदा पाहिल्यानंतर याच्यातनं बरीच स्पष्टतासुद्धा होऊ शकेल. पण एकूण या सगळ्या गोष्टींमध्ये अतुल लोंढे लाईव्ह मी तुम्हाला इन्व्हाइट करतो आहे पण ते जाताना दिसत नाही आहे. दिसत नाही आहे लाईव्ह. सो एकूण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक मोठा प्रश्न आहे, 20 लाख कोटी कुठून येणार आहेत याचं उत्तर निर्मला सीतारामन यांच्याकडे नाही. त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्याच्यावरच पत्रकार परिषद संपली आणि यथावकाश सगळ्यांना कळेल. मला वाटतं की जेव्हा त्यांना कळेल तेव्हा आपल्या सगळ्यांना सुद्धा कळेल. थँक्यू.